So good morning. This is day 6 and last day of my ride. आणि हे आहे आर्यन residency. And if you are looking for a decent room, decent म्हणजे nice room, more than decent, and in a reasonable price, then please check out this आर्यन रेसिडेन्सी. आणि हे लोक बाईक रेंटल पण देतात. हार्डली सम अराउंड 500 to 600 meters फ्रॉम द मेन टेम्पल, म्हणजे जे मेन जे ते मंदिर आहे तिकडून 500 मीटर 600 मीटर काहीतरी आहे. आणि मेन चौकापर्यंत 100 मीटर. मला खूप ॲक्च्युली त्यांनी किती 1100 बोललेला नॉन एसीचा. मग त्याने कमी करून मी तर 800 बोललेलो, 800 750 बोललेलो. त्याने मग 900 पर्यंत आला तो. म्हणून बोला तर कुठे फिरत बसू मी, इथे तिथे हे करत बसत. तर आता हे आहे मेन चौक. काल ॲक्च्युली गोप्रो बंद झालेला म्हणून थांबवलं नव्हतं, तर आता दाखवून टाकतो मी. एक शेवटचं शंकराचं दर्शन घेऊया आणि या जागाला बाय बोलूया. हर हर आता इथे चहा घेतलं आणि बिस्किट खात बसलो. हार्डली 4 ते 5 बिस्किट खाल्लेलं. त्या सगळे कुत्रे आले जवळ, तर एकाला बिस्किट दिलं, तर अजून 4-5 बिस्किट 4-5 कुत्रे अजून आले. मग त्यांना पण असंच एक एक असं टाकत गेलं, तर मागून 2 गाय पण आले. ते अख्खं देऊनच टाकलं. तर जाऊ दे, शंकराचं वाहन आहे नंदी, एक आशीर्वाद म्हणून भेटेल काहीतरी. हार्डली किती 4 ते 5 बिस्किट खाल्लं, म्हणजे जास्त पण खाल्लं नाही. आता NH66 सोडलंय मी. तर आता एका गावातून चाललोय मी. तर ठीक आहे, 70 किलोमीटर जरा फास्ट हायवे होतं. आता 138 किलोमीटर समथिंग असेच रोड आहेत. पण ते आता हुबेपर्यंत. ॲक्च्युली मी चुकलेलो, ॲक्च्युली थोडंसं पुढे गेलेलो. बदल मॅप बघितलं मी, नंतर मग मी रिव्हर्स घेतलं होतं. आता ह्याच सगळ्या गोष्टी ना त्या दिवशी रात्री मी मिस केलेलं. म्हणजे रात्रीच्या अंधकारात काळोखात हे सगळं मी कवर करत होतो. असंच हेच रोड होतं, मला तेव्हा लक्षात आहे. म्हणजे एवढं ऑफरोडिंग होतं ना. तुम्ही जर बघितलं नसेल तर मुंबई टू गोकर्णाचं ब्लॉग बघा. त्याच्यामध्ये इवन नाईटचं सगळं जेवढं होतं ना, सगळं दाखवलं मी ह्याच्यामध्ये. कुकडूकू कुकडूकू कुकडूकू, हे बघा छान आहे. हा हा, अशा नदी किनारे घर काय मस्त वाटेल यार. तर 10 किलोमीटर हे गाव आहे आणि 10 किलोमीटर नंतर परत मग दुसरा एक हायवेला मी जॉईन होतो. सुबह हे गावाचं दृश्य असं, आणि साईडला असं नदी असलं तर काय क्याही कहने. वाव, सुंदर सुंदर, अति सुंदर. ॲक्च्युली आपल्या कोकणामध्ये पण थोडंफार असंच दृश्य असतं. आणि हे जे लाईन आहे ते कोकणाचंच लाईन आहे ना. आणि ॲक्च्युली मी का रिलेट करतो कोकणातून, कारण काय कोकण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि माझं आणि कोकणाचं प्रेम जरा जास्तच घट्ट आहे. भले मी कोकण अख्खं अजून एक्सप्लोअर केलं नाही, बऱ्याच गोष्टी आहेत कोकणामध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी.
पण ते विचार करतोय की ते डॉक्टर पिलेन सोबतच करूया आणि माझ्या मुलासोबतच. कारण कसं आहे की ते एक त्याची एक ब्युटी दाखवूनच आहे ना त्यांना आपण म्हणजे दुसरीकडे काय बघायचं असेल तर बघूया. बिकॉज कसं आहे की तुम्हाला काहीतरी कम्पेअर करण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून माझ्यासाठी ते कोकण आहे. कोकणचे लोक, तिकडची भाषा, तिकडचं जेवण, एक नंबर. हा, रोड्स आणि याच्यावरती थोडंफार पुढे मागे होतं, पण तर काय करणार आता, सगळंच परफेक्ट असणार असं नाहीये ना. तर ऑलमोस्ट 100 किलोमीटर झाले आजचे. आता जेव्हापासून हे NH52 लागलोय ना, अरे असं फर्स्टेड झालोय ना. एवढं बेकार रोड आहेत, एवढे बेकार रोड आहे की विचारू नका. तर 20 किलोमीटर तर लिटरली असं म्हणजे कमर तोडली त्या या रोडने. अजून 40 किलोमीटर आहे. गेलापूर कोण एक टाऊन येणार आहे, तिथपर्यंत हे असंच रोड आहे असं मला वाटतंय. कारण 99% इथे जसं सांगितलेलं हे असे हेवी ट्रक्सच आहेत. पण एवढे बेकार रोड आहेत. इव्हन पॅचवर्क पण त्यांनी काय खराब व्यवस्थित केलं नाही. तर नॉर्मल माझं स्पीड आता कमीच झालं यार. कमर तुटायला लागली एवढं, म्हणजे रडवलं ॲक्च्युली या ह्याच्याने. इट्स फील लाईक सेलिब्रिटी व्हेन पीपल वॉच मी लाईक दॅट. चला, मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. करायचं तर नव्हतं, बट काय करणार, या रोडमुळे वाट लागलेलं माझं. मोठे मोठे मेदूवडे मस्तपैकी डीप करून दिला आणि चहा. ॲज पर मॅपच चाललोय मी आता. तिथून त्या मेन हायवेवरनं मी म्हणजे त्या NH53 मधून, सॉरी NH52 मधून मी राईट घेतलंय, सॉरी लेफ्ट घेतलंय. इथून ॲक्च्युली बेळगावी 120 किलोमीटर दाखवत आहे. आणि तिथून सरळ जर जर लेफ्ट केलं नसतं ना तर सरळ 60 किलोमीटर उभी होतं. तर आय एम नॉट शुअर की हे रूट कसा असणार. कालियल काहीतरी आहे 40 किलोमीटर्स, 40 ऑड किलोमीटर्स. इवन तर तसं म्हणजे रूट कसं पण चालू द्या, पण कसं आहे की रोड चांगले असले ना, असे खड्डे नसले असते ना, तर मग इट्स नाईस. आणि हे ॲक्च्युली फॉरेस्ट एरिया आहे असं वाटतं मला. असं काहीतरी असलं तर फॉरेस्ट एरियाच आहे. रोड चांगले होते रे बाबा, बस अजून काय नको. एवढा सुंदर रोड आहे, म्हणजे एवढं सुंदर सिनरी आहे, नुसतं रोड चांगले पाहिजे होते, मग तर मजाच मजा आली असती. एवढं छान आहे आणि थंड आहे, फुल एकदम थंड आहे. आता मी एअरप्लग्स घातलंय म्हणून मला काहीच ऐकायला येत नाहीये, तरी किती म्हणजे शांतता असेलच इथे. म्हणजे असे टाईपचे रोड्स ना एक्सप्लोर करायला भेटतात जर समजा एक टूर घेतलं किंवा दुसरं घेतलं. टेक्निकली काय झालेलं की आमचा प्लॅन होता कुर्गचा. मग कुर्गवरनं मी एका कामासाठी मी चालणार होतो बँगलोरला. मग बँगलोरवरनं मग मे बी बँगलोरमध्ये 1-2 दिवस राहून मग तिथून मग बँगलोर टू पनवेल करणार होतो किंवा मुंबई करणार होतो. बट एंड मोमेंटला काय झालं की ते जे काम होतं ना बँगलोरमध्ये ते ॲक्च्युली कॅन्सल झालं. सो मग तिथे जायचं काय अर्थ नव्हतं. मग जस्ट बघितलं की अजून आसपास काय आहे का, तर मग कोइंबतूर जवळ होतं तिथून, म्हणजे कुर्गवरनं कोइंबतूर जवळ होतं.
तर मग वरती साईडला बघितलं तर मुरुडेश्वर होतं आणि मी विचार केलेला आणि ॲक्च्युली मुरुडेश्वर माझ्या बकेट लिस्टमध्ये होतंच आहे. म्हणलं की चला आता आणि 300 किलोमीटर दाखवत आहे ऑड. म्हणलं की आता करून घेऊया ना बँगलोरवरनं जाऊन मुरुडेश्वर. मग दॅट्स हाऊ द प्लॅन वॉज मेड. आणि याच्या आधी माझा एक मित्र बाब्या तो येणार होता. तो ही वॉज गोइंग टू जॉईन मी. बट त्यांचं जरा सुट्टी जरा पुढे मागे म्हणजे करता आलं नाही त्याला. कारण मी माझं कसं आहे की माझं डेट फिक्स होतं की मी या डेटलाच येणार. पण मी माझ्या याच्यामध्ये फ्लेक्झिबल नव्हतो. मी स्पेसिफिक हेच पार्ट बघितलेलं की या दिवशी या आठवड्यामध्येच मी सुट्टी घेईन आणि या आठवड्यामध्येच मी फिरेन. आणि त्याला ॲक्च्युली कसं होतं की त्या नवरात्रीमध्ये करत होतं. पण मला नवरात्रीमध्ये ते जायचं नव्हतं. तर हे गोष्ट होतं आमच्यामध्ये. मग त्यामुळे मग त्याला यायला जमलं नाही. पण एनिवे अजून पुढे पण बरेच राईड्स आहेत. तेव्हा करूया. त्यात काय. हा. जेवढं कष्ट मागच्या तासामध्ये घेतलं ना तेवढं हे काय म्हणतात त्याला, जेवढं सुख भेटतंय आता या ह्याच्यामध्ये या रोडवर. फिंगर क्रॉस पुढे बॅड पॅचेस नको रे बाबा. एवढं छान रोड आहे असंच राहू दे बेळगावपर्यंत. ते मध्ये जर समजा काय जनावर भेटलं तर मग लागलेच समजायचं. आणि मोस्ट प्रॉब्ली वी आर नॉट सपोज टू वेट हिअर असं म्हणतात ते. गोप्रोची बॅटरी पण कमी आहे. तर मे बी एकदा बेळगाव किंवा काय मेन हायवे लागलं ना तर मग ते अटॅचमेंट डाऊन टाकेन मी. गो स्लो. अरे पण इंग्लिशमध्ये लिहा ना यार. कन्नडमध्ये काय लिहून फायदा आहे तुमचं. जे लास्ट काल जेव्हा हे होतं ना मडिकेरी ते पुतूर, ते कसं हिली रिजन्समध्ये होतं आणि ते पण छान रूट होतं. पण हेही खूप छान रूट आहे. बरं झालं हे रूट घेतलं. कॅमेराची बॅटरी कमी आहे तरी पण नो वांदा. पुढे जाऊन जेव्हा हे रूट संपेल ना तेव्हा मग ते चार्जिंगला लावेन मी. पण यार आत्ता नाही यार, मन नाही करत आहे. एवढं छान रूट आहे, किती तारीफ करू कमी आहे. तर आता या हेल्मेटबद्दल सांगतोय मी. सो दिस इज LS2 FF320. मी लास्ट टाइमला सांगितलेलं असं की मी हे बँगलोरवरनंच घेतलेलं. बँगलोर जेव्हा पुडीचेरीवरनं येत होतो तेव्हा बँगलोरमध्ये मी घेतलेलो. कारण ते बेलचं मला खूप त्रास होत होतो. आता तिथून नंतर मग 1500 किलोमीटर ते 900 किलोमीटर. नंतर इथून येऊन जाऊन 1800 किलोमीटर. तर 2000 ते 2500 2600 किलोमीटर. आणि कुठले आदिवासी मशरूम्स काहीतरी. आणि मग राहिले आज या टूरचे ऑलमोस्ट 2000 किलोमीटर. तर 5000 किलोमीटरचं मला ह्याचे एक्सपिरियन्स आहे आता. अच्छा मशरूम्स आहेत, जंगली मशरूम्स भेटतात ते वाटते. तर 5000 किलोमीटरचं मला ह्याचं एक्सपिरियन्स आलं आहे आता. आणि सो आफ्टर SMK आय विल हायली रेकमेंड दिस हेल्मेट. म्हणजे SMKचा एक आहे पण LS2 पण एक टॉप नॉच क्वालिटी आहे. हे ऑलमोस्ट 7,000 पर्यंत भेटून जाईल तुम्हाला. आणि ह्याच्याबरोबर म्हणजे का ह्याचं नुसतं एकच डिसएडव्हान्टेज मला काय वाटलं की जे हे इंटरनल वायझर आहे ना, सन वायझर जे आतमध्ये ते वरती खाली होतं ते बेकार आहे आणि ते काय युजफुल नाही आहे. त्यासाठी मी काय केलं आहे की नॉर्मल वायझर बरोबर मी एक स्मोक वायझर पण घेतलं आहे. पण ह्याच्यामध्ये स्मोक वायझर भेटत नाही या व्हेरियंटमध्ये. तर ह्याच्यावरती मर्क्युरी वायझरच भेटतं आणि ते अवेलेबल असतं मोस्टली हेल्मेटवाल्यांकडे. आणि चांगल्या ह्याच्यामध्ये हेल्मेट असतं. इवन ते चिक पॅड्स आणि हे याचं ॲक्सेसरीज अवेलेबल असतं. तर म्हणून काय सगळं तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही ह्याच्यामध्ये. आणि फॉर
एक्सटेंडेड पिरियड यू कॅन यूज. आता आता कसं आहे की मी टूरलाच हे हेल्मेट वापरतो, तर मला वाटत नाही की मला चिक पॅड आणि इंटरनल लायनर कधी जास्त टाइम नंतर लेंड करायची काय गरज लागेल करून. पण इवन जर मी अजून हे 5 की 6 वर्ष पण केलो आणि दरवर्षी कमीत कमी 4 राईड्स केलो, तरी मला पुरेल. हे मला काय असं वाटत नाही की प्रॉब्लेम होईल करून. आणि व्हॉट एव्हर जे पाहिजे म्हणजे जे ॲक्सेसरीज ह्याच्यावरती आणि जे जे फीचर्स आहेत त्याचं एअर वेंट्स आणि हे सगळं ते सगळं व्यवस्थित आहे, म्हणून काय असं वाटत नाही आहे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत जेवढे हेल्मेट्स वापरले एस एम केचं फर्स्ट एक हेल्मेट होतं, तर मला काय माहीत नव्हतं की रायडिंगचे हेल्मेट्स किंवा प्रॉपर बायकिंग हेल्मेट कसे असतात. पण ॲज पर द SMK ट्विस्टर आय विल डेफिनेटली रेकमेंड दिस LS2. हां, LS2 जरा महाग आहे, 7,000 7,000पर्यंत जातं. सो यू कॅन जस्ट जर तुमचं बजेट नसेल ना, तर तुम्ही SMK ट्विस्टर पण घेऊ शकता. ते पण चांगलं आहे, पण हे वाटते समथिंग अराउंड 50-60 ग्राम्स तुम्हाला जरा हलकं पडेल, विच इज ओके. दिस डझंट मेक एनी मच डिफरन्स. दिसतात आहे का? कोल्हे होते 2. ओ फक. शी, काय माहिती कॅप्चर केले असेल की नाही काय माहिती. 2 कोल्हे होते, क्रॉस करत होते. थोडंसं स्लोच जाऊया, म्हणजे कसं आहे की समजेल की काय आहे काय नाही आहे.